तर आज आपण कॉलेज प्रेफरन्स MCRPG 2627 याबद्दल डिटेल माहिती बघणार आहोत. त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, त्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला असेल, त्यानंतर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली असेल आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी असेल. तर यामध्ये काही डॉक्युमेंट महत्वाचे आहेत, काही ऑप्शनल आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की विद्यार्थ्यांना वारंवार प्रश्न पडतात. त्यावरती आज आपण त्या शंकांचा करण्याचा प्रयत्न आपण सर्वप्रथम बघा, लिंक ऑनलाईन ऍप्लिकेशनसाठी आपल्याला pgagri.mcr.in मध्ये वरती जाऊ शकता तुम्ही. HTTPS सुरुवातीला लावावं लागेल किंवा डायरेक्ट pgagri MCR ऍडमिशन जरी म्हटलं तरी येतं तुम्हाला. हेल्पलाईन नंबर आहे या ठिकाणी. तुम्हाला कोणताही प्रश्न असेल, बऱ्याच जणांना काय होतं की काही डॉक्युमेंट बद्दल क्वेरी असते किंवा अजून काही क्वेरी असतात, तर ते हेल्पलाईन नंबरवरती या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. तर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्हाला ते उपलब्ध असणार आहे. ऍक्च्युली ऍडमिशन प्रोसेस खूप लेंदी प्रोसेस आहे. आपल्याला काही मेरिट आणि कारण हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर ते माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही इलिजिबल नसाल किंवा मेरिट, तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला तरी चालेल. जी एंट्रन्स म्हणतो आपण, त्याचं सगळ्यांना माहिती आहे. 70-30 क्वालिफिकेशन कन्सिडर केलं जातं. आपण बघणार आहे 70-30 पॅटर्न. त्यामध्ये जर बघितलं आपण ओपन कॅटेगरीची 55% कमीत कमी म्हणजे 10 पॉईंट स्केलमध्ये 5.5 मार्क हे गरजेचे असतात. आता हे स्केल कसं काढतोय आपण पुढे पाहणारच आहोत. तर ज्या वेळेला तुम्हाला 100 आउट ऑफ 55 मार्क तुमचे व्हायला पाहिजेत. हे कशासाठी? ओपन कॅटेगरीसाठी. आणि जर SC असेल, ST, VJ, NTB म्हणजे अदर कॅटेगरीज म्हणू आपण, त्यामध्ये SBC, SCBC, OBC, WS आणि PWD सुद्धा कॅन्डिडेट कन्सिडर केले जातात. NTC, NTD सुद्धा आहे. मग यांना 50% आहे मिनिमम क्वालिफिकेशन. म्हणजे तुम्हाला 100 पैकी ऍटलिस्ट जे 10 स्केल करणार आहे त्याच्यापैकी 5 असणं गरजेचं आहे. जर ते इतके मार्क नसतील तर तुम्ही इलिजिबल नाही. या प्रोसेसमध्ये तुम्ही आउट ऑफ दी बॉक्स आहात, लक्षात ठेवा. म्हणजे ह्या प्रोसेसच्या बाहेर आहात तुम्ही. खूप साऱ्या यामध्ये गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. इझी वारट आहे. हा नेमका प्रश्न पडतो किंवा 70-30 नेमकं काय आहे. सपोज एखाद्या विद्यार्थ्याला 200 पैकी 100च गुण मिळाले. त्यात 200 पैकी जे मार्क मिळाले त्याचा आपण 100 मध्ये कन्वर्ट करून घेऊ. मग त्यानंतर आपल्याला CGP ला 30% मध्ये कन्वर्ट. सपोज उदाहरण घेऊन बघू आपण. समजा 200 पैकी एखाद्याला 150 गुण भेटले, म्हणजे 100 मध्ये किती झाले त्याचे? 75 होतात. 200 पैकी 150 याचा अर्थ 100 मध्ये त्याला कन्वर्ट केला आपण, 75 मार्क झाले. मग त्याचं जर आपण 70% काढायचंच म्हटलं, 75 गुणिले 70 डिवाइड बाय 100 म्हणजे 52.50. हे कशाला झाले? हे 100 म्हणजे 70% काढले, पण हे 100च्या स्केलमध्ये आपल्याला 52.50. ते जर 5च्या स्केलमध्ये केले, तुम्ही 10च्या स्केलमध्ये केले तर 5.2 होतात. ते 5.25 म्हणजे 1 पॉईंट सरकतो. समजा CGPA त्याचा 8 आहे, बरोबर, 80 म्हणजे 80% मार्क म्हणतो आपण. मग त्याचं 30% आपण कन्व्हर्जन काढतो, म्हणजे 80% गुणिले 30%, मग हे तुमचं 24 त्याला मार्क भेटले. म्हणजे 8 जर एखादा ग्रेड असेल तर त्याला 24 मार्क भेटतात. मग समजा 70% जर आपण कन्सिडर केले, ते 52.50 आले. हे 100%चा करतोय आपण, लक्षात ठेवा. 10 स्केलचा पुढे सांगेल मी. 70% स्केलमध्ये आहे 52.50. त्यानंतर 30% ग्रेडचे जे होते ते 24 मार्क झाले. असे दोन्ही तुम्ही जर केली, यांची 76.50 येतात. हे 100 स्केलमध्ये झाले, बरोबर. फायनल मार्क किती झाले? 76.50. पण जर समजा तुम्हाला हे 10 स्केलमध्ये करायचे आहे, तर एक पॉईंट इकडे सर्कल म्हणजे 7.650 हे तुमचा पॉइंटर झालेला आहे. म्हणजेच 10 स्केलमध्ये पॉइंटर बऱ्याच विद्यार्थ्यांना काढता येत नाही. त्यांनी हा आवर्जून व्हिडिओ पाहावा किंवा ही प्रोसेस पूर्ण पहा. आता बघा, जनरली आपल्याला युनिव्हर्सिटी वाईज काही इनटेक कॅपॅसिटी जनरली बघूया आपण किती आहे ते. MS ऍग्रिकल्चर साठी राहुरीमध्ये 308 जागा आहेत. PDKV मध्ये 277,
VNMK परभणीमध्ये 250, BSKQ मध्ये 61, अशा 96 आहेत. बरेच जण म्हणतात सर मला MSc ऍग्री करायचे आहे. फक्त MSc ऍग्रीला टोटल महाराष्ट्रामध्ये 8 जागा आहेत, चारही युनिव्हर्सिटीमध्ये मिळून. मग हॉर्टिकल्चरला बघा राहुरीमध्ये 34 जागा. हे युनिव्हर्सिटी वाईज चालल्यात, म्हणजे राहुरी कॅम्पस मध्ये नाही, त्याच्यामध्ये कोल्हापूर पुणे सुद्धा कन्सिडर केलं जातं. PDKV कॅम्पसमध्ये 37 आहेत, परभणीमध्ये 37 आणि दापोलीमध्ये 36, अशा टोटल 144 जागा ह्या आपल्याला कशामध्ये आहेत, MSc हॉर्टिकल्चरमध्ये. ते जर फॉरेस्टचा विचार केला तुम्ही, MSc फॉरेस्टमध्ये राहुरीच्या अंडर जागा नाहीत, PDKV मध्ये 14, VNMK अशा टोटल 22 जागा ह्या MSc फॉरेस्ट्रीसाठी आहेत. आणि फिशरी सायन्स आहे, आता मत्स्यविहार एक गटकमधून पोस्ट पण आहे बघा, जे त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर फिशरी सायन्ससाठी दापोलीमध्ये फक्त जागा. टेक्नॉलॉजी काय तुम्ही केले त्याच्यामध्ये जास्त नसाल, जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी थोडंसं कव्हर करूया आपण. VNMK मध्ये फक्त 15, टोटल अशा 15 जागा आहेत, बाकी ठिकाणी नाहीत. आता बायोटेक, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की बायोटेक्नॉलॉजी सर जागा किती आहेत वगैरे काय. तर MPK कॅम्पस वाईज डिवाइड झालेले आहेत. त्यानंतर अकोल्यामध्ये 12 आणि दापोलीमध्ये 4, अशा टोटल 32 जागा ह्या मॉलिक्युलर बायोलॉजी आणि MS ऍग्री बायोटेक्नॉलॉजी तुम्ही जे म्हणतात तेच असतील. तर त्यांच्यासाठी 16 मध्ये 30, VNMK मध्ये परभणीमध्ये 16 आणि दापोलीमध्ये 24, अशा 86 जागा ह्या इंजिनिअरिंग साठी आहेत. आणि कम्युनिटी सायन्सच्या फक्त. तर MBA बघा, हे खूप महत्वाचा पॉईंट आहे, त्यांना याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की MBA ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट मला 30 कन्सिडर होते, एक पुणे आणि बारामती, त्यांच्या यामध्ये जागा राहुरी विद्यापीठामध्ये जागा सब कॅम्पस मध्ये आहेत. अकोल्यामध्ये 30 जागा, 35 आहेत, अशा टोटल 95 जागा ह्या MBA मॅनेजमेंट मध्ये कन्सिडर होतात. आता पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट जागा आहेत काही, त्या जागा आहेत जवळपास, म्हणजे अशा एक जागा ह्या तुम्हाला MSc म्हणजे मास्टर साठी उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्हाला CET देणं गरजेचं आहे. जनरली आपण बघितलं, थोडंसं डिटेल बघायचं म्हटलं बघत नाही किती आहेत. पुण्याला 6 आहेत, त्यानंतर होम युनिव्हर्सिटी 15 आहेत, तुम्ही एकदा बघून घ्या थ्रोली. याच्यामधून ॲग्रोनॉमीला 109 जागा आहेत म्हणायला हरकत नाहीये, आणि GPB ला 91 जागा आहेत, सगळ्यात जास्त ॲग्रोनॉमीला आहेत. त्यानंतर फिजिओलॉजीला टोटल 30 जागा आहेत, सीड टेक्नॉलॉजीला 14 जागा आहेत. पूर्ण महाराष्ट्राचा विचार करूया आपण, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स साठी 90 जागा आहेत. त्यानंतर एक्सटेन्शन साठी खूप जागा आहेत बघा, 102 जागा आहेत. त्यानंतर LPM लाईव्हस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट साठी 50 जागा आहेत. त्यानंतर डेअरीसाठी 43 जागा आहेत. एंटोमॉलॉजीसाठी 106 जागा आहेत. आणि सेम सॉइल सायन्सला 109, म्हणजे ॲग्रोनॉमी एवढ्या जागा आहेत. प्लांट पॅथॉलॉजीला 98 जागा, मायक्रोबायोलॉजीच्या ह्या 18 जागा आहेत बघा. इरिगेशनच्या 9 जागा आहेत, त्या सगळ्या राहुरीमध्येच आहेत. ऍग्रिकल्चर मेट्रोलॉजीच्या 18 जागा आहेत, एक पुणे मध्ये आहेत MPKV अंडर, आणि दुसरे परभणीमध्ये आहेत मेन कॅम्पसमध्ये. अशा टोटल 896 जागा आहेत. मागच्या स्लाइड मध्ये बघितलं तर आपण ज्या 806 जागा आहेत MSCच्या, त्या डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. इन डिटेल तुम्ही बायफर्गेशन यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही नंतर की मला सर MSc करायची आहे, माझा हॉर्टिकल्चर बॅकग्राऊंड आहे. जर समजा तुमची डिग्री हॉलमधून असेल, हा एक प्रश्न कव्हर करून घ्या तुम्ही, तर तुम्हाला ॲग्रोनॉमी मध्ये MSc करता येत नाही, बाकी मध्ये MSc तुम्ही करू शकता. जसं की GPB मध्ये करता येते, सीटेक, फिजिओ, प्लांट पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी वगैरे, सॉइल सायन्स, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही MSc करू शकता जर हॉर्टिकल्चर बॅकग्राऊंड असेल. आणि ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही हॉर्टिकल्चर मध्ये MSc करू शकता. आता बऱ्याच जणांना रिझर्वेशनचा प्रॉब्लेम माहित नाही, रिझर्वेशन ऍक्च्युली काय आहे हे माहित नाही. ते 800 जागामध्ये सर्व जागा आपणला कन्सिडर होतात असं विचार करतात, असं नाहीये. तर सोशल रिझर्वेशन 70% 30% आहे.
एसटी साठी 13% रिझर्वेशन आपल्याला माहित आहे. एसटी साठी 7% आहे. त्यानंतर व्हीजे ए जे आहे त्यामध्ये 14 अदर कास्ट आहेत ते त्यांच्यासाठी 3% रिझर्वेशन आहे. एनटीबी साठी 2.5%, एनटीसी साठी 3.5% आणि एनटीडी साठी 2% आहे, लक्षात ठेवा. आणि अदर बॅकवर्ड साठी 19 आहे ओबीसी साठी. ईडब्ल्यू साठी 10% आहे. याचं मेरिट खूप कमी लागतं कॅन्डिडेट्स कमी असल्यामुळे. आणि एससीबीसी साठी 10% रिझर्वेशन, असं हे 70% रिझर्वेशन आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला 70% रिझर्वेशन आणि 30% जे आहे ते फिमेल रिझर्वेशन आहे. एकूण 100% मध्ये कॅटेगराईज केलेलं आहे. त्यानंतर स्पेशल रिझर्वेशन जर बघितलं तुम्ही, काही जे फ्रीडम फायटर्स चे चिल्ड्रन्स असतील त्यांच्या दिलेलं आहे. पीडब्ल्यूडी जे असेल पर्सन विथ डिसेबिलिटी त्यांच्यासाठी 5% आहे. डिफेन्स साठी 2% आहे. प्रोजेक्ट ऑपरेटर जे पीएपी सर्टिफिकेट आहे त्याचं 4% आहे, अजून वाढलेलं नाही ते इथं. ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट जर असेल तर 6%. बरेच जण म्हणतात बा शेतकरी असल्यास दाखला तर काढू का नको. हे 6% रिझर्वेशन तुम्हाला भेटणार नाही जर तुम्ही एजी सर्टिफिकेट नाही काढलं तर. एजी सर्टिफिकेट पुढे पाहणार आहोत काय आहे ते. त्यानंतर फिमेलसाठी 30%. असं हे रिझर्वेशन या ठिकाणी आहे. आणि बघा, नॉट रेसिडेन्स ऑफ महाराष्ट्र आहे काही, आणि ऑफन जे आहेत अनाथ त्यांच्यासाठी 1%, असं टोटल 52% रिझर्वेशन आहे. तुम्ही परत एकदा वाचा डिटेलमध्ये रिझर्वेशन या ठिकाणी तुम्हाला प्रॉस्पेक्टस मध्ये सुद्धा डिटेल आपण बघू शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की माझ्याकडे खूप सारे सर्टिफिकेट आहेत, मग खूप असं नाहीये. तर 10 पॉईंट जास्त नाहीये. मग तुमच्याकडे काय काय असणार आहे त्यामध्ये, बी किंवा सी सर्टिफिकेट किंवा एनएसएस असणार आहे 240 तास काम केले. म्हणजे किंवा इलोकेशन, डेबिट किंवा एससी असेल, कॉम्पिटिशन नॅशनल इंटरनॅशनल लेवल तुम्ही तिथं पार्टिसिपेशन जरी केलं असेल त्याचे तुम्हाला हे तुमचे वेटेज कन्सिडर करताना जे काही मार्क आहेत हे यामध्ये तुम्ही बघू शकता. हा, सॉरी, एक चुकून माझ्याकडून सांगायचं राहूनच गेलं. हे जे 0.12 मार्क आहेत बघा, म्हणजे 10 पॉईंट स्केल जेव्हा तुम्ही विचार करता, खाली एक सेंटेन्स दिल्या बघा, तिथं 0.25 मार्क मॅक्स तुमचे वाढू शकतात. म्हणजे समजा एनएसए 0.12 असतील, त्यानंतर डेबिटचे किंवा इलोकेशनचे ते 0.12 असतील, असे जर तुम्ही काहीही अश्वमेध असेल किंवा बऱ्याच काही स्पोर्ट वगैरे असतात, क्रीडा महोत्सव वगैरे आहे, ज्यावरती व्हाईस चान्सलरची सही वगैरे आहे, तिथं फर्स्ट, सेकंड, थर्ड बुक किंवा पार्टिसिपेशन केला, अशा पद्धतीने तुमचे मार्क वाढणार. 0.10, 0.15, 0.20, 0.50. हायएस्ट मार्क किती वाढणार टोटल, तर ते जास्तीत जास्त मार्क हे तुमचे 0.5 पेक्षा जास्त तुमचे मार्क हे वाढू शकत नाहीत. हे तुम्हाला महत्वाचं आहे. काही जणांचे फर्स्ट रँक स्पोर्ट वगैरे कॉम्पिटिशन वगैरे हे तिथे दिलेलं आहे, तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. त्यानंतर आता बघा, बऱ्याच जणांना चेकलिस्ट ऑफ डॉक्युमेंट माहीत नाही किंवा माहीत आहे त्यांनी बरेच काही चुका पण करतात. तर एक लक्षात ठेवायचं, कोणते डॉक्युमेंट नव्याने लागतात आपल्याला आणि कोणते डॉक्युमेंट जे आपल्याकडे ऑलरेडी आहेत ते डॉक्युमेंट जरी तुम्ही वापरले तरी चालतात. तर थोडंसं हा, तर बघा, डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जनरली प्रत्येक जण महाराष्ट्रामधून बिलॉंग्स करतात, त्यांना डोमेसाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी काय, डोमेसाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. यस, जर समजा जुनं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे बीएससीच्या ऍडमिशनच्या वेळेस काढलेलं आहे ते सुद्धा कन्सिडर होत आहे. नीट ऐकून घ्या, बीएससीच्या वेळेस तुम्ही जे ऍडमिशन साठी सर्टिफिकेट डोमेसाईल काढले ते चालतं, नव्याने काढायची गरज नाही. जे ओएस आहेत, अदर स्टेट कॅन्डिडेट्स, त्यांच्यासाठी सुद्धा सर्टिफिकेटची गरज आहे. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो मार्कशीट आहे, कंप्लीट केलेले आहे. त्या ठिकाणी कॉलेजची रिस्पेक्टिव्ह फी जर पे केली तुम्हाला तर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट भेटतात. त्यामध्ये मार्कशीट असेल किंवा ग्रेड कार्ड आहे, युजी डिग्रीज म्हणतो आपण. दुसरा जो पॉईंट आहे त्यामध्ये मार्क्स, जे तुम्ही आता सीईटी दिलेले आहे, पीजीसीईटी, त्याचे जे एक्झामिनेशन कंडक्ट केलेलं आहे एमसीए, त्याची जी 2026-27 ची जी सीईटी होते त्याचे जे मार्क सीट आहे ते महत्वाचं आहे. त्यानंतर बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो की टीसी म्हणजे काय, जे काय हा माहित नाही बऱ्याच जणांना. तर ते काय गरजेचं नाहीये, लक्षात ठेवा. कॉलेज तुम्हाला देतं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला, दाखला, तो गरजेचा आहे. आलं लक्षात. बरेच जण इथं कन्फ्युज होतात की सर माझी डॉक्युमेंट कम्प्लीट, फी वगैरे दिलेली नाही, मी बोनाफाईड लावू का? बोनाफाईड कोण लावू शकतं? हे बघा,
आहेत आणि त्यांना यावर्षी दुसरा सब्जेक्ट हवा असेल, जे ऑलरेडी ऍडमिटेड साठी बोनाफाईड हे कन्सिडर विद्यार्थी बीएससी पास आउट आहेत त्यांच्यासाठी बोनाफाईड सर्टिफिकेट लिव्हिंग किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट लागतं. प्लस या ठिकाणी अजून एक सर्टिफिकेट, आता गॅप सर्टिफिकेट कोणाला लागतं? जे विद्यार्थी 4 वर्षाची डिग्री कंप्लीट केल्यानंतर एखादा वर्ष गॅप असतो, बघा हे घरगुती कारण असतो, त्यांना गॅप सर्टिफिकेट लागतं. पण विद्यार्थी डिग्री कंप्लीट करत असताना जर वायडी पडला की सब्जेक्ट बॅकला राहिला तर त्यांना गॅप सर्टिफिकेट लागत नाही. अजून एक गोष्ट, युनिव्हर्सिटी ट्रान्सफर सर्टिफिकेट, कुणीही त्याची काळजी करू नये. हे कधी लागतं? हे ज्या वेळेला तुम्ही ऍडमिटेड होता एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये, नंतर सपोज तुम्ही बीएससी ऍग्री एमपीकेव्ही मधून करतात आणि एमएससी ला व्हीएन एमकेव्ही मध्ये जात असाल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट लागतं. ते नंतर सर्टिफिकेट द्यावं लागतं ऍडमिशन झाल्यानंतर, त्याची आता गरज नाही. आता गॅप सर्टिफिकेट हे तहसील कार्यालयामध्ये ऍफिडेव्हिट करून मिळतं. त्यानंतर कॅन्डिडेट जे आहे एससी एसटी असेल, व्हीजे, एनटीव्ही, एनटीसी, एनटीडी, एसबीसी आणि जे एससीबीसी आता नवीन ऍड झालेले आहेत यांना सुद्धा कास्ट सर्टिफिकेट हे लागतं. इव्हन ईडब्ल्यूएस असाल तरी सुद्धा तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट हे गरजेचं आहे. ते पुढे सांगेल तुम्हाला, ईडब्ल्यूएस आहे सेपरेट. तर कास्ट व्हॅलिडिटी, बरं कास्ट व्हॅलिडिटी कोणाकोणाला लागते? एससी, एसटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी आणि एससीबीसी. ओके, ह्या सर्वांना कास्ट व्हॅलिडिटी लागते. परंतु इथं थोडंसं ऐका, काही जणांना कसं असतं, जे ओबीसी आणि एससीबीसी कॅन्डिडेट आहेत यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी लगेच मिळालेली नाहीये. कारण कुणबी सर्टिफिकेट वगैरे बऱ्याच जणांनी केलेलं आहे, त्यामुळे ते ओबीसी मध्ये आहेत. एससीबीसी हिंदू मराठा कास्टला हे आताच रिझर्वेशन भेटलेलं आहे, मग त्यांच्याकडे पण कास्ट व्हॅलिडिटी नसते. मग अशा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतल्यानंतर 6 महिन्यामध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं. मग आता काय करणार तुम्ही? तुमच्याकडे जे एक्नॉलेज आहे काहीतरी, तर ती तुम्ही अपलोड करू शकता. आता नॉन क्रिमिलियर, नॉन पर्यंत व्हॅलिड असलेलं, नीट डेट बघा 31 मार्च 2027 डेट असलेलं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट गरजेचा. सी, एसबीसी, एससीबीसी आणि ऑल अदर कास्ट, फक्त ईडब्ल्यूएस ला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागत नाही. या ठिकाणी ते दिलेलं नाही. ईडब्ल्यू जे की ब्राह्मण, जैन वगैरे, आता त्याच्यामध्ये मुस्लिम काही समाज येतो, यांच्यासाठी आहे. हे इकॉनॉमिक सर्टिफिकेट हे करंट अकॅडमिक तहसील मधून मार्फत तुम्हाला ते भेटतं. त्याला एक चॅनल आहे, डायरेक्ट तुम्ही तिथे. आता फ्रीडम फायटरचं सर्टिफिकेट म्हणतो आपण, ज्यांच्याकडे असेल, त्यांचे पॅरेंट्स वगैरे असतील फ्रीडम फायटर, त्यांना ते अपलोड करू शकतात. त्यानंतर डिफेन्स, कशा पद्धतीने जिल्हा बोर्डाचं वगैरे, जिल्हा सैनिक बोर्ड म्हणतो, त्यांची त्याच्यावर सैनिक बऱ्याच गोष्टी आहेत, जे अपेंडिक्स डी मध्ये पण आहे. त्यानंतर पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट पर्सन म्हणतो आपण, 30% पेक्षा जास्त पाहिजे असा डिसेबिलिटी त्यांनी सांगितलेला आहे. आणि इथं डेट पण वाचू शकता. अशा पद्धतीने काही डॉक्युमेंट्स होते. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हे बघा, ओके, डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. या व्यतिरिक्त अजून काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत का, सांगतो एक मिनिट. ओके, ऍक्च्युली इथे एक स्लाइड मिस झालेली आहे. तर बघा, पीएपी
या स्लाइड डबल झालेली आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट हे तुमच्याकडे ज्यांच्याकडे आहे ऑप्शनल आहे बरं का, ज्यांच्याकडे आहे अपलोड करू शकतात, हे कंपल्सरी नाहीये. आलं लक्षात. आता एजी सर्टिफिकेट सगळ्यात गोंधळ उडवणारं सर्टिफिकेट म्हणजे शेतकरी असल्याचा दाखला. एजी सर्टिफिकेट हे तुमचं जे तुमच्या तालुक्यामध्ये फॉर्मॅट असेल तो पण फॉर्मॅट चालतो, किंवा एमसीआरनं जो सांगितलेला आहे 24-25 किंवा 25-26 किंवा करंट इयर. बघा काय म्हटलेलं आहे ह्यांनी, 24-25 मागच्या वर्षी असेल किंवा या वर्षी, दोन्ही पण सर्टिफिकेट तुमचे चालतात. कोणते? एजी सर्टिफिकेट. 24-25 नीट लक्ष द्या. शेतकरी असल्याचा दाखला 2024-25, 25-26 किंवा करंट इयर म्हणते 26-27. करंटचं तुम्हाला मोस्टली भेटत नसतं, तर 24-25 किंवा 25-26 या दोघीपैकी चालतं. ते पण तहसीलदार किंवा नायब तहसीलदारची त्याच्यावर सही असते. कम्प्लीट करा. काही जण म्हणतात की सर आम्ही बीएससी ला हे सर्टिफिकेट काढलेलं, तर ते चालत नाही. असं का असतं? कारण तुम्ही आता शेती करत आहात की नाही, तुमचे वडील, त्याच्यावरून हे सर्टिफिकेट ठरत असतं. बरोबर. हे झाले एजी सर्टिफिकेट. त्यानंतर काही जणांकडे एनसीसी असते. एनसीसी असेल तर एनसीसी सर्टिफिकेट बघा जे असेल, आता ऑप्शनल आहेत बरं का, एनसीसी असेल किंवा एनएसएस असेल, यांचे पॉईंट 12 मार्क वाढणार आहेत. हे तुमच्याकडे असतील तर, किंवा डिबेट असेल, एसे असेल, बरोबर, डिबेट, एसे, नंतर एलोक्युशन असेल, हे तुम्ही सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा अजून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट एकाने विचारलं होतं, एनओसी काय असते. काही हे कशासाठी असते, काही जण जॉब करत असतात त्यांच्यासाठी असते, हे तुम्हाला लागू नाही. ओके, नन आहे ते. आता 2 अपेंडिक्स मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं अजून एक आहे बघा, ऑफन सर्टिफिकेट, जे काही अनाथ कन्सिडर होतात त्यांच्यासाठी आहे हे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हा एक प्रॉब्लेम आलेला होता की सर अपेंडिक्स ई, जी बरेच अपेंडिक्स आहेत, कुठले कुठले भरायचे आहेत. तर जे अपेंडिक्स ई आहे, लक्षात ठेवा, ई पुढे येणार आहे ते, हे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन आहे, हे भरावं लागणार आहे. आणि अपेंडिक्स जी, ओके, हे आहे क्लिनलीनेस हॅबिट, म्हणजे आपण आपल्याकडे टॉयलेट वगैरे आहे का असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. या गोष्टी आपल्याला, म्हणजे आपण किती क्लीन आहे, या 2-3 गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. एकदा थोरोली मी रिवाइज करतो. महत्वाचे डॉक्युमेंट, डोमेसाइल सर्टिफिकेट, यूजीचं मार्कशीट, पीडीसी मार्कशीट आणि पीडीसी किंवा ग्रेड कार्ड काय असेल ते, नंतर सीईटीचं मार्कशीट, लिव्हिंग किंवा टीसी म्हणतो आपण त्याला, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी, एससीबीसी आणि ओबीसीला 6 महिन्यापर्यंत चालतं. तुम्हाला सध्या टोकन अपलोड केलं तरी चालतं, पावती. नॉन क्रिमिलियर, ईडब्ल्यूएस सोडून सगळ्यांना, ईडब्ल्यूएस ला सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, जर समजा हे ऑप्शनल, फ्रीडम फायटर असेल, डिफेन्स असेल आणि पीडब्ल्यूडी असेल. त्यानंतर पीएपी आहे ऑप्शनल, एजी आहे ऑप्शनल, एनएसएस आहे, एनसीसी आहे, हे ऑप्शनल सर्टिफिकेट आहेत. त्यानंतर अपेंडिक्स कंपल्सरी आहे. आता अपेंडिक्स ई आणि अपेंडिक्स जी, ते आपण पुढे बघूया काय आहेत ते अपेंडिक्स. ओके, आता बघा हे जनरली ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट म्हणजे शेतकरी असल्याचा दाखला, तहसीलदारच्या मदतीने हे तुम्हाला मिळत असतो. असा एक फॉर्मॅट दिलेला आहे. तुमच्या तालुक्यात जो फॉर्मॅट असेल तो पण चालतो. त्यानंतर हा आहे, हा काय आहे तर हा आहे इकॉनॉमिक वीकर सेक्शन, म्हणजे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मध्ये काय काय येणं गरजेचं आहे. 8 लाखाच्या जे उत्पन्न आहे त्यांना ईडब्ल्यूएस म्हटलं जातं. ओके, अशा पद्धतीनं, किंवा जे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, मोस्टली हेच त्यामध्ये लिहिलेलं असतं, हे सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर आहे अपेंडिक्स टी, हे कंपल्सरी नाही, हे फक्त आणि फक्त डिफेन्स कोट्यासाठी आहे. ज्यांना डिफेन्स मधलं 2% रिझर्वेशन आहे, गरजेचं त्यांनीच फक्त हे भरायचं आहे. त्यानंतर अपेंडिक्स ई, हे कंपल्सरी आहे, सेल्फ डिक्लेरेशन. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर इथं काय करायचं, ऍप्लिकंट फोटो, इथं स्वतःचा फोटो लावायचा आहे. आय सपोज SRS म्हणजे माझं नाव किंवा तुमचं नाव जे आहे ते, डॉटर ऑफ तुमच्या वडिलांचं नाव, पूर्ण नाव इथं लिहायचं आहे. एज हे तुमचं एज लिहायचं आहे, 28 इयर किंवा पण तुम्ही जे असेल ते 24 इयर, व्हॉट एव्हर इट मे. ऑक्युपेशन स्टुडंट हे तुमचं आहे. रेसिडेंट ऍट पोस्ट पत्ता लिहायचा आहे तुमचा इथं. नंतर ना आधार कार्ड आहे तुमचं जे असेल ते, सपोज काय असेल ते. त्यानंतर प्लेस जे तुम्ही राहता ते, डेट फॉर्म भरण्याची डेट, ऍप्लिकंट सिग्नेचर तुमची सही या ठिकाणी करायची आहे, आणि तुमचं इथं पूर्ण नाव लिहायचं आहे. आलं लक्षात? बघा एकदा परत व्यवस्थित, वारंवार तुम्ही हे व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. आता आहे अपेंडिक्स सी म्हणू आपण, किंवा काही ठिकाणी त्याला जी पण म्हटलेलं आहे. पण आपल्याला महत्वाचं आहे यातला कंटेंट. या ठिकाणी नाव लिहायचं आहे तुमचं,
म्हणजे हे काय आहे, तुम्ही क्लिनिलीनेस म्हणजे किती स्वच्छ राहतात हे भरायचं आहे लक्षात ठेवा. आणि हे दोन्ही ऍप्लिकेशन अपेंडिक्स ई असेल आणि अपेंडिक्स जी हे तुम्ही जपून ठेवायचे आहेत का, ज्या वेळेला तुम्ही ऍडमिशन करतात त्यावेळेला हे तुम्हाला फिजिकली तिथे हे डॉक्युमेंट इतर डॉक्युमेंट सोबत द्यायचे आहेत. सगळेच डॉक्युमेंट जपून ठेवायचे आहेत, त्यासोबत हे पण ठेवायचं लक्षात ठेवा. नेम, परमनंट ऍड्रेस तुमचा, फॅमिली मेंबर्स किती आहेत, नंबर ऑफ मेंबर्स, युटिलायझिंग टॉयलेट, अवेलेबिलिटी ऑफ टॉयलेट, यस करायचं आहे जरी नसेल तरी. जर नसेल इथं डॅश येईल तुमचं, हॅबिट ऑफ यस, काही वेगळं करायचं नाही, यस करून टाकायचं लक्षात ठेवा. विथ सोप होत आहे, सगळं स्वच्छ आहे, सिग्नेचर इथे या ठिकाणी करून टाकायची आहे. इथं तुम्ही फॉर्म भरण्याची डेट इथं तुम्हाला मेन्शन करावी लागणार आहे. तर हे अपेंडिक्स सी होतं, एकदम सोपं आहे. बाळांनो इथं काही आहे, बरेच जण विचारतात हे काय आहे नक्की, यू कोटा काय, ते आपण बघूया. यम कोटा, यू कोटा म्हणजे विथच ऍडमिशन घ्यायचं आहे, हे त्याच्यासाठी यू कोटा झाला. पण हा विद्यार्थी व्हीएनएमपी मध्ये परभणीमध्ये, तर त्याच्यासाठी झाला यम कोटा महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही जाऊ शकता, तो झाला यम कोटा. त्यानंतर युनिव्हर्सिटी कोटा म्हणजे यू कोटा पाहिला आपण, हा सुद्धा इलिजिबल असतो यम कोट्याला. नंतर कव्हर वगैरे होतो किंवा कन्वर्ट होतो. समजा एमपीकेवीचा विद्यार्थी आहे, हा यू कोटा आहे, बरोबर, यू कोटा. तो यम कोट्यातून एमपीकेवीत ऍडमिशन घेऊ शकतो, यू कोट्यातून सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतो, बरोबर. पण हाच व्हीएनएमक्यू मध्ये यू कोट्यातून जाऊ शकत नाही, तिथं त्याला यम कोट्यातूनच ऍडमिशन घ्यावं लागतं. स्वतःच्या युनिव्हर्सिटीमध्ये दोन्ही कोट्यातून जाता येतं आणि इतरांच्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त यम कोट्यातून ऍडमिशन घेता येतं. हा 70-30 आहे जनरली, यम कोट्याचे 70% आणि यू कोट्याचे 70%, यम कोट्याचे 30% असं धरलं जातं. आणि ओएस कोटा हा 2% अदर स्टेट आहे, ते दुसऱ्या राज्यातील बरेच जण आहेत, कर्नाटक, आंध्र प्रदेश वगैरे, त्यांच्यासाठी आहे ते. आता बघा ऑनलाईन ऍडमिशन अलॉटमेंट राऊंड असतात. हे जनरली आपल्याला माहिती आहे, कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन आहे, मेरिटच्या बेसिसवरती आहे, रिझर्वेशन आणि प्रेफरन्स म्हणजे ऑप्शन भरतात त्यावरती. त्यामध्ये पहिला राऊंड म्हणजे फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड म्हणजे त्याला स्पॉट राऊंड म्हणतात. ना बऱ्याच जणांना हे कळत नाही, म्हणून डिटेल आपण या ठिकाणी आज घेतलेलं आहे. फर्स्ट राऊंड असतो, सेकंड राऊंड आहे आणि थर्ड राऊंड सुद्धा यामध्ये, म्हणजे त्याला स्पॉट राऊंड म्हणतात. म्हणजे जाग्यावरती त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं. ओके, हा. आता काय करायचं आपल्याला, वन बाय वन. आता प्रेफरन्सेस कसे देऊ, यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे तुम्हाला मार्क चांगले जर असतील तर राहुरी मेजर पासून सुरू करा, नीट ऐका. ज्यांना मार्क आहेत त्यांनी मायनर पासून सुरू करा, लक्षात ठेवा. आणि तुमच्या यू कोटा युनिव्हर्सिटीला प्रेफरन्स द्या. सपोज माझी एमपीके युनिव्हर्सिटी आहे, मी एमपीके ला जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे. जर मला मार्क कमी असतील तर, जास्त असतील तर ठीक आहे, तुम्ही इतर युनिव्हर्सिटीला प्रेफरन्स देऊ शकता, समजलं. आणि जर कमी मार्क असतात ते स्वतःच्या युनिव्हर्सिटीला, खूपच कमी असते स्वतःच्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा मायनरला प्रेफरन्स आपल्याला द्यावा लागेल. ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला इथं माहित पाहिजे. पण जनरल जर प्रेफरन्स विचारला की कोणत्या कॉलेजमध्ये आपण प्रेफर करायला पाहिजे, तर काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत जे ग्रँटेड कॉलेज आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडर येतात, बरोबर. म्हणजे त्यामध्ये स्कॉलरशिप वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, किंवा त्याला आपण गव्हर्नमेंट अक्रेडिटेड वगैरे बऱ्याच गोष्टी म्हणू शकतो. तर राहुरीचा जर विचार केला तुम्ही पीजीआयचा, तर तुम्हाला जीपीव्ही, जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंग, पहिल्यांदा काही मेजर डिपार्टमेंट सांगतो, त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. कसं असतं, तुम्ही कॉम्पिटेटिव्ह कराल नो डाऊट, पण त्याच सोबत तुम्हाला प्लॅन बी सुद्धा सिक्युअर असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एमएससी झाल्यानंतर तुम्हाला अदर ऑपॉर्च्युनिटी सुद्धा महत्वाच्या आहेत. एमपीकेवीचा जर विचार केला आपण युनिव्हर्सिटीचा, पहिल्यांदा जीपीबी आहे, त्यानंतर ॲग्रोनॉमी, नंतर प्लांट पॅथॉलॉजी, नंतर एंटोमॉलॉजी. बघा हे 4 जे आहेत ते मेजर डिपार्टमेंट आहेत. त्यानंतर जर पुढे तुम्ही गेलात, या ठिकाणी सॉइल सायन्स आहे, ऍग्रिकल्चर केमिस्ट्री मेजर डिपार्टमेंट आहे. हे कॉम्पिटेटिव्हच्या दृष्टिकोनातून ही लिस्ट बनवलेली आहे, कॅटेगराईज जे केलेलं आहे 17, हे कॉम्पिटेटिव्हच्या बेसिसवरती, म्हणजे तुम्हाला अदर ऑपॉर्च्युनिटी किंवा अदर अभ्यास त्या ठिकाणी करता यावा, या दृष्टिकोनातून हा आजचा पूर्ण पेपर या ठिकाणी आपण बनवलेला आहे. हे मेजर डिपार्टमेंट होते. फ्रूट सायन्स सुद्धा त्यामध्ये कन्सिडर होतं. तर या डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही एमएससी केली, इव्हन बायोटेक्नॉलॉजी सुद्धा, तर तुम्हाला
अभ्यासासोबत इतर ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहेत. प्रायव्हेट कंपनी असेल, कॉलेजेस असतील किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तुम्हाला कव्हर होतात. आलं लक्षात? आता पुढे बघा. मग आपण प्रेफरन्सेस कसा द्यावा? जर तुम्ही कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टिकोनातून जर ऍडमिशन घेत असाल, तर हा प्रेफरन्स गरजेचा आहे. जीपीबीला देऊ शकता तुम्ही. त्यानंतर ॲग्रोनॉमी, प्लांट पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी हे 4 डिपार्टमेंट झाल्यानंतर मायक्रोबायोलॉजी सुद्धा इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे. जरी ते मायनर डिपार्टमेंट असले तरी त्याला अभ्यास प्लस तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये सुद्धा स्कोप आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर फिजिओलॉजी, सीड टेक्नॉलॉजी, एक्सटेन्शन एज्युकेशन, नंतर ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्स. आता एलपीएम म्हणतात त्याला, लाईव्हस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट. नंतर इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट, फ्रूट सायन्स, व्हेजिटेबल सायन्स. लक्षात ठेवा, हे थोडंसं डिपार्टमेंट तुम्ही खाली घ्या. हे 2 डिपार्टमेंट वर घ्या. 13 आणि 14 आणि 12 वर खाली घ्या. त्यानंतर सॉइल सायन्स, बायोकेमिस्ट्री आणि ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी हे थोडे डिपार्टमेंट थोडेसे तुम्हाला या ठिकाणी डिपार्टमेंटचं थोडं वर्क असल्यामुळे हे आपण शेवटला डिपार्टमेंट टाकलेले आहेत. डिपार्टमेंट काय वाईट नाहीत, लक्षात ठेवा. हे तुमच्या लोडच्या बेसिसवरती बनवलेले आहेत, म्हणजे इतर अभ्यास सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी करता यावा. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ही आज एक थोडीशी लिस्ट आपण कॅटेगराईज केलेलं आहे. कोणतंही डिपार्टमेंट छोटं किंवा मोठं नसतं, लक्षात ठेवा. सगळ्या डिपार्टमेंटला तेवढा स्कोप आहे. यातलं एक जरी डिपार्टमेंट नसेल तर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तेवढाच इम्पॅक्ट पडू शकतो. सगळेच डिपार्टमेंट हे महत्वाचे आहेत, पण आपण एक अभ्यास त्याचबरोबर आपल्याला मिळणारा वेळ ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ करून, ह्या सगळा विचार करून हे एक लिस्ट आपण या ठिकाणी बनवलेली आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन किंवा पुणेला द्यायचा, लक्षात ठेवा. आता बरेच विद्यार्थी पुणेला जातात, ठीक आहे. आता जर विचार केला कॉम्पिटिटिव्ह किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी, एक सारथी नावाची इन्स्टिट्यूट आहे, बार्टी आहे, त्यानंतर महाज्योती आहे, यांची तुम्हाला एक्झाम देता येते, लक्षात ठेवा. या एक्झाम दिल्या की तुम्हाला काय होतं, स्कॉलरशिप भेटते आणि ते तुम्हाला पुण्यामध्ये राहावं लागतं, क्लासेस वगैरे. म्हणून पुण्याला आजकाल जास्त स्कोप आहे, लक्षात ठेवा. म्हणून जे एमपीएससी करतात ते राहुरीपेक्षा पुण्याला जास्त प्रेफर करतात. पण राहुरीमध्ये सुद्धा डिस्कशन वगैरे सिनियर बऱ्याच गोष्टी तिथे उपलब्ध आहेत. पण हे क्लासेसचा जर विचार केला तर तुम्हाला हे पुणे एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. या ठिकाणी पण जीपीबी तुम्ही 1 नंबर निवडू शकता, 2 नंबर पॅथॉलॉजी, 3 नंबर एंटोमॉलॉजी, 4 नंबर ॲग्रोनॉमी आहे या ठिकाणी. नंतर मेट्रोलॉजी 5 नंबर, मायक्रोबायोलॉजी 6, एक्सटेन्शन एज्युकेशन, इकॉनॉमिक्स, ॲनिमल हजबंडरी हे डिपार्टमेंट तुम्ही निवडायचे आहेत. आणि फ्लोरिकल्चर लँडस्केपिंग ज्यांनी हॉर्टिकल्चरची सीईटी दिली असेल आणि एबीएम शेवटी इथं आहे, ज्यांनी एबीएमची सीईटी दिली असेल, आणि सॉइल सायन्स अँड ऍग्रिकल्चर केमिस्ट्री, लक्षात ठेवा. हे काही तुम्ही ऑप्शन्स या ठिकाणी चूज करू शकता. अशा पद्धतीने प्रेफरन्स द्यायचा आहे. पण ज्यांना चांगले मार्क आहेत, ज्यांना एबीएम करायचं नाही, हॉर्टीमध्ये जायचं नाही, त्यांनी 10 आणि 12 डिपार्टमेंट स्किप करायचं आहे, लक्षात ठेवा. ओके. आपण कॉलेज वाईज प्रेफरन्स या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. त्यामुळं हे कॉलेजमध्ये जेवढं काही तिथं मास्टर्स आहे ते सगळे इथे इन्क्लूड केलेलं आहे. पुण्याचा विचार केला तर पहिल्यांदा आपण जीपीबी, देन प्लांट पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी, ॲग्रोनॉमी, मेट्रोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, एक्सटेन्शन एज्युकेशन, इकॉनॉमिक्स, ॲनिमल हजबंडरी इथंपर्यंत. त्यानंतर जर हॉर्टिकल्चरमध्ये इंटरेस्ट असेल तर फ्लोरिकल्चर लँडस्केपिंग, त्यानंतर सॉइल सायन्स द्यायचा आहे ॲग्रीमध्येच असेल तर, आणि जर समजा एबीएम करायचं असेल तर एबीएम सुद्धा या ठिकाणी आहे तुम्हाला. एबीएमची सीईटी ही वेगळी असते. आणि जर तुम्हाला एबीएम मध्ये इंटरेस्ट नसेल तर एबीएम टाकायचं नाही. ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही ते डिपार्टमेंट इथं तुम्ही घेऊ नका, लक्षात असू द्या, नाहीतर तुम्हाला परत अडचण येते. त्यानंतर येतं पुढं कोल्हापूर, बरोबर. कोल्हापूरला जर प्रेफरन्सेस बघितलं आपण, ते तर सुद्धा 1 नंबर जीपीबी आहे, 2 नंबर ॲग्रोनॉमी आहे, 3 नंबर एंटोमॉलॉजी, आणि इथं पॅथॉलॉजी नाही, लक्षात ठेवा. पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्स दिला तर तुम्हाला स्टडीला खूप वेळ भेटतो, तुम्ही अभ्यास करू शकता. हे इतर अभ्यासाच्या कॉम्पिटिटिव्हच्या तुलनेतून बनवलेले आहेत, वारंवार तेच सांगतोय मी. त्यानंतर ॲग्रोनॉमी, त्यानंतर एंटोमॉलॉजी, नंतर मायक्रोबायोलॉजी, एक्सटेन्शन एज्युकेशन, नंतर इकॉनॉमिक्स, नंतर डेअरी सायन्स, व्हेजिटेबल सायन्स, आणि शेवटी सॉइल सायन्स आणि ऍग्रिकल्चर केमिस्ट्री. हा सुद्धा सिक्वेन्स तुम्ही कोल्हापूर कॉलेज सुद्धा फॉलो करू शकता. आलं लक्षात. सुरुवातीला आपण एमपीके राहुरी मेन कॅम्पस बघितला, त्यानंतर पुणे बघितलं, त्यानंतर आता कोल्हापूर बघतोय, लक्षात ठेवा. हे एक 3 कॉलेजेस एमपीएससीच्या तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह करायचं एक चांगले कॉलेजेस आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे त्या ठिकाणी फोरम आहे, वातावरण आहे, विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करतात, बऱ्याच गोष्टी तिथं उपलब्ध आहेत. तुम्ही या पद्धतीनं प्रेफरन्सेस देऊ शकता.
आता या ठिकाणी व्हेजिटेबल सायन्स म्हटलेलं आहे, याला तुम्हाला हॉर्टिकल्चरची सीईटी लागते. त्यानंतर परभणी बघा, धुळे आपण नंतर घेतलेला आहे, कारण सब कॅम्पस पेक्षा एक लक्षात असू द्या तुम्हाला, सब कॅम्पस पेक्षा मेन कॅम्पस हा कधीही चांगला. ओके बघा, अजून एक 2-3 गोष्टी क्लिअर करतो. जर तुम्हाला प्लॅन बी स्ट्रॉंग पाहिजे असेल, प्लॅन बी म्हणतोय मी, तर तुमचा सब्जेक्ट हा मेजर असणं गरजेचं आहे. फक्त कॉम्पिटेटिव्ह दृष्टिकोनातून जात असाल तर मायनर मेजरचा विचार करू नका, कॅम्पसचा विचार करा. म्हणजे राहुरीतच जायचंय, मायनर मेजरचा विचार करू नका. जर तुम्हाला मेजर सब्जेक्ट मध्ये एमएससी करायची आहे, ओके, पुढे जायचंय, पीएचडी वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत, रिसर्च वगैरे, तर मग मेजर सब्जेक्टचा विचार करा. राहुरी, पुणे, कोल्हापूर असं मेजर सब्जेक्ट सगळे टाका. तुमच्यावरती आहे, चॉईस ही सगळी तुम्हालाच करायची, लक्षात ठेवा. आता परभणीचा विचार केला, जीपीबी 1 नंबरला टाकलेला आहे, ॲग्रोनॉमी आहे, एंटॉमॉलॉजी, पॅथॉलॉजी, इथं सॉइल सायन्स आपण घेतलेलं आहे, कारण का हे मेजर डिपार्टमेंट आहेत. आणि तुम्ही परभणीचं सॉइल सायन्स सुद्धा टाकू शकता. त्यानंतर सीड टेक्नॉलॉजी, फिजिओलॉजी, एज्युकेशन म्हणजे एक्सटेन्शन एज्युकेशन, नंतर इकॉनॉमिक्स, मेट्रोलॉजी, अॅनिमल हजबंडरी, डेअरी सायन्स, एलपीएम म्हणतो आपण त्याला, फ्रूट सायन्स, व्हेजिटेबल सायन्स, फ्लोरिकल्चर, लँडस्केपिंग, फूड टेक्नॉलॉजी, होम सायन्स हे आपल्यासाठी नाहीये. त्यांना इतर सीईटी असते, फूड सायन्सची आणि होम सायन्सची. आणि हे हॉर्टिकल्चरच्या सीईटीतून तुम्ही इतकं देऊ शकता, व्हेजिटेबल, फ्लोरिकल्चर आणि फ्रूट सायन्स. तर ह्या पद्धतीनं तुम्ही परभणीला सुद्धा सिक्वेन्स देऊ शकता. आलं लक्षात? पहिला एमपीकेव्ही मेन कॅम्पस, पुणे, कोल्हापूर आणि परभणी, हा सिक्वेन्स थोडासा चांगला आहे. कारण का मेन कॅम्पस खूप महत्वाचा आहे, लायब्ररी वगैरे बऱ्याच फॅसिलिटी तुम्हाला तिथं उपलब्ध असतात. त्यानंतर येतं धुळे. आता धुळे कॉलेजमध्ये काय वाईट आहे असं नाही, हे पण चांगलंच कॉलेज आहे, त्या ठिकाणी सुद्धा फोरम आहे, तिथे सुद्धा लायब्ररी आहे, पण तो सब कॅम्पस आहे. त्या ठिकाणी तुम्ही जीपीला पहिला प्रेफर करू शकता, नंतर आहे ॲग्रोनॉमी, नंतर प्लांट पॅथॉलॉजी, नंतर एंटॉमॉलॉजी, नंतर सॉइल सायन्स, हे 5 डिपार्टमेंट इथे सुद्धा मेजर आहेत. त्यानंतर अॅनिमल हजबंडरी आणि फ्रूट सायन्स. या फ्रूट सायन्ससाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, हॉर्टिकल्चरची सीईटी कंपल्सरी आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. बघा परत सांगतोय मी, मेन कॅम्पस राहुरी घेतला आपण, नंतर पुण्याचे कॉलेजेस घेतले, नंतर कोल्हापूर, नंतर परभणी, नंतर धुळे, त्यानंतर आता आपल्याला वळायचं आहे मेन कॅम्पस अकोला. आता अकोलाचं मेन कॅम्पस बघा, याच्यामध्ये पीजीआय, पीडीकेव्ही अकोला. इथं पण जीपीबीला पहिलं तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. ॲग्रोनॉमी आहे, प्लांट पॅथॉलॉजी थोडंसं स्ट्रिक्ट आहे असं ऐकलंय मी. त्यानंतर एंटॉमॉलॉजी आहे, नंतर इकॉनॉमिक्स, एक्सटेन्शन एज्युकेशन, प्लांट फिजिओलॉजी, सीड टेक्नॉलॉजी, अॅनिमल हजबंडरी, डेअरी सायन्स, नंतर एक एलआरएम आहे, लँड रिसोर्स मॅनेजमेंट, नंतर फ्रूट सायन्स, व्हेजिटेबल सायन्स, यांना तुम्हाला हॉर्टिकल्चरची सीईटी द्यावी लागते. आणि एमएससी फॉरेस्ट्री, त्याला फॉरेस्ट्री सीईटी होती, फ्लोरिकल्चरला हॉर्टिकल्चर सीईटी, नंतर आहे बघा इथं सॉइल सायन्स आणि ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, आणि नंतर बायोटेक्नॉलॉजी, जे राहुरी नंतर अकोला आणि परभणीमध्ये आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हा कॉम्पिटेटिव्हच्या दृष्टिकोनातून अकोलामध्ये IBPS ला पोषक वातावरण आहे असं म्हटलं जातं. पण ज्यांना एमपीएससी करायचे त्यांनी हा रिजन प्रेफरन्स करणं गरजेचं आहे. प्रेफर कुठला, एमपीकेव्हीच्या अंडरचा. परत ऐका, जीपीबी 1 नंबर, ॲग्रोनॉमी आहे, प्लांट पॅथॉलॉजी थोडंसं स्ट्रिक्ट आहे, नंतर एंटॉमॉलॉजी, इकॉनॉमिक्स, एक्सटेन्शन एज्युकेशन, प्लांट फिजिओलॉजी, सीड टेक्नॉलॉजी, अॅनिमल हजबंडरी, डेअरी सायन्स आणि एलआरएम, लँड रिसोर्स मॅनेजमेंट, हे तुम्ही इथंपर्यंत हे तुम्ही ॲग्रिकल्चरच्या सीईटी मधून देऊ शकता. त्यानंतर फ्रूट सायन्स, व्हेजिटेबल सायन्सला तुम्हाला हॉर्टी सीईटी, एमएससी फॉरेस्टसाठी फॉरेस्टची सीईटी गरजेची होती, फ्लोरिकल्चरसाठी हॉर्टीची सीईटी, आणि ॲग्रिकल्चर केमिस्ट्री म्हणजे सॉइल सायन्स आहे त्याला ॲग्री सीईटी, आणि शेवटी बायोटेक म्हणजे बायोटेकची सीईटी तुम्हाला देणं गरजेचं होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स ठेवू शकता. त्यानंतर येतो एक, ज्यांना नागपूर सिटी आवडते नागपूरमध्ये जाऊ शकतात. नंतर आहे बदनापूर आणि लातूर. आणि तुम्ही म्हणाल की रामची दापोली आहे, ते दापोली युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये ज्यांना रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये जायचं आहे, थोडंसं डिपार्टमेंट स्ट्रिक्ट असतात, रिसर्च जास्त ओरिएंटेड आहेत, ते त्यांना दापोलीमध्ये जाता येतं. ओके, आता बघा बदनापूर आहे, या ठिकाणी जीपीबी, ॲग्रोनॉमी, प्लांट पॅथॉलॉजी, सॉइल सायन्स, एंटॉमॉलॉजी आणि फ्रूट सायन्स हॉर्टीच्या सीईटी मध्ये देऊ शकता. तर हे कॉलेजेस तुम्ही प्रेफर करू शकता. 1 नंबर प्रेफरन्स जीपीबीला, नंतरचा ॲग्रोनॉमीला, नंतर प्लांट पॅथॉलॉजी, नंतर सॉइल सायन्स, ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, हा प्रेफरन्स तुम्ही ठेवू शकता. या ठिकाणी हे बदनापूर कॉलेज आहे, लक्षात ठेवा, परभणीच्या जवळ आहे. आणि
त्याच्या अगोदर तुम्ही नागपूर किंवा नंतर सुद्धा नागपूर टाकू शकता. ते पण एक चांगलं कॅम्पस आहे, जुनं कॅम्पस आहे. लातूर थोडंसं रिसर्च ओरिएंटेड डिपार्टमेंट आहे, म्हणजे स्ट्रिक्ट डिपार्टमेंट आहे, त्यामुळे थोडंसं लेट ठेवलं तरी हरकत नाही. त्यानंतर नागपूर. नागपूरमध्ये सुद्धा जीपीबी आहे. ॲग्रोनॉमी सेकंडला ठेवा. प्लांट पॅथॉलॉजी, सॉइल सायन्स, ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, एंटोमॉलॉजी, इकॉनॉमिक्स, एक्सटेन्शन, प्लांट फिजिओलॉजी, ॲनिमल हसबंडरी, डेअरी, फ्लोरिकल्चर, लँडस्केपिंग आणि एबीएम. तर तुम्हाला जीपीबी, ॲग्रोनॉमी, पॅथॉलॉजी, सॉइल, एंटोमॉलॉजी, इकॉनॉमिक्स, एक्सटेन्शन, फिजिओलॉजी, हसबंडरी, ॲनिमल हसबंडरी, डेअरी सायन्स इथपर्यंत तुम्ही ॲग्रीच्या सीईटी मधून देऊ शकता. आणि तुम्हाला फ्लोरिकल्चर लँडस्केपिंगसाठी भविष्यात स्कोप पण आहे बरं, लक्षात ठेवा. ते हॉर्टिकल्चरच्या सीईटीतून तुम्हाला गरजेचं आहे. ज्यांना कोणाला प्लॅन बी स्ट्रॉंग करायचा आहे, कॉम्पिटिटिव्ह नाही करायचं, त्यांनी लँडस्केपिंग मध्ये गेलेले कधी चांगलं. नंतर हा एबीएमचा पार्ट आहे, ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट. कॉलेजच्या अंडर हे एबीएम नागपूरला कॉलेज आहे. जे एबीएम ची सीईटी दिलेली असेल ते तिथं प्रेफर करू शकतात. त्यानंतर पुढे आहे लातूर. आपण शेवटी ठेवलेला आहे दापोली, कारण तिथं रिसर्च आणि थोडंसं स्ट्रिक्ट आहेत. ज्यांना रिसर्च करायचं ते जाऊ शकतात. लातूरमध्ये बघा जास्त जागा आहेत. जीपीबी आहे तिथं, ॲग्रोनॉमी, पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी, सॉइल सायन्स, एक्सटेन्शन, ॲनिमल हसबंडरी, डेअरी सायन्स, फ्रूट सायन्स, व्हेजिटेबल, इकॉनॉमिक्स. तुम्ही म्हणा हे का शेवटी आले दोन डिपार्टमेंट? थोडे स्ट्रिक्ट आहेत म्हणून त्यांना आपण शेवटी घेतलेलं आहे. तर सुरुवात तुम्ही जीपीबी ला देऊ शकता प्रेफरन्स. ॲग्रोनॉमी, पॅथॉलॉजी सुद्धा ठीक आहे. एंटोमॉलॉजी, सॉइल सायन्स, नंतर एक्सटेन्शन एज्युकेशन हे पहिले डिपार्टमेंट तुमचे मेजर आहेत. नंतर एक्सटेन्शन, नंतर ॲनिमल हसबंडरी, डेअरी सायन्स, नंतर फ्रूट सायन्स, व्हेजिटेबल सायन्स. तुम्हाला हॉर्टी सीईटी द्यावी लागेल या ठिकाणी. आणि ॲग्रिकल्चर मधल्या सीईटीचं इकॉनॉमिक्स आपण शेवटी ठेवले, कारण थोडं तिथं रिसर्च ओरिएंटेड आहे, तुम्हाला अभ्यासाला वेळ कमी भेटतो. नंतर शेवटी आहे ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान म्हणून आहे, तिथं सेपरेट कॉलेज आहे त्याच. नंतर काही जणांना ईबीएम इंटरेस्ट असेल तर ते चाकोर कॉलेज आहे तिथं लातूरमध्ये, त्या ठिकाणी तुम्ही प्रेफर करू शकता ईबीएम साठी. त्यानंतर आहे दापोली. दापोलीमध्ये जीपीबी आहे, ॲग्रोनॉमी, प्लांट पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी, सॉइल सायन्स हे मेजर डिपार्टमेंट आहे. तुम्ही हे ज्यांना प्लांट बी स्ट्रॉंग आहे, रिसर्च डेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट आहे, ते विद्यार्थी हे चूज करू शकतात. नंतर आहे प्लांट फिजिओलॉजी, एक्सटेन्शन एज्युकेशन, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, नंतर ॲनिमल हसबंडरी आहे, डेअरी सायन्स, फ्रूट सायन्स, व्हेजिटेबल सायन्स आणि लँडस्केपिंग. याच्यासाठी तुम्हाला सेपरेट सीईटी होती, ती देणं गरजेचं होतं. आता या ठिकाणी ऍड झालेलं आहे प्लांटेशन मेडिसिनल ॲरोमॅटिक. हे तुम्हाला दापोलीमध्ये पण आहे, रोहा कॉलेज आहे तिथे पण आहे, पुढे येईल तुम्हाला ते. त्यानंतर ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आणि एमएससी फॉरेस्ट डिफॉरेस्ट सीईटी, बायोटेक्नॉलॉजी सीईटी. तर हे सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहिला जीपीबी, ॲग्रोनॉमी, प्लांट पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी, सॉइल सायन्स, प्लांट फिजिओलॉजी, एक्सटेन्शन एज्युकेशन, इकॉनॉमिक्स, ॲनिमल हसबंडरी, डेअरी, नंतर फ्रूट आणि व्हेजिटेबल हे हॉर्टिकल्चर मधले. ज्यांना हॉर्टिकल्चर मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी सुरुवातीला टाकायला हरकत नाही. लँडस्केपिंग, प्लांटेशन मेडिसिनल आणि बायोटेक्नॉलॉजी, एमएससी फॉरेस्ट्री हे काही कॉलेजेस दापोलीच्या अंडर दिलेले आहेत. हे आणि शेवटी आहेत अमरावतीमध्ये इकॉनॉमिक्स आणि एज्युकेशन, एक्सटेन्शन एज्युकेशन हे कॉलेज सुद्धा एकदम अभ्यासासाठी पोषक वातावरण आहे, तुम्ही तिथे सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. त्यानंतर किल्ला रोहा, पीएचएम म्हणतो आपण, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, हे रोहा किल्ला आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, हॉस्टेल फॅसिलिटी आहे का, कॅम्पस कसा आहे, याच्यासाठी तुम्हाला थोडेसे पर्सनल एफर्ट्स घ्यावे लागतील, थोडी चौकशी करावी लागेल, किंवा वैयक्तिक कोणाला काही डाऊट असतील तर ते कॉल करू शकतात. या ठिकाणी आपण बऱ्याच गोष्टी क्लिअरली सांगू शकत नाही, बरोबर. पण हा सिक्वेन्स जर ठेवला तुम्ही तर काही अडचण नाहीये, लक्षात ठेवा. त्यानंतर काही प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. मागच्या 2 वर्षापासून बारामती कॉलेज आणि मागच्या वर्षापासूनच की रिसेंटली आपण एक कॉलेज पाहिलं जे खरवते कॉलेज म्हणतो, पुढे येणारच आहे. आता बारामतीमध्ये बघा, ज्यांना रिसर्च डेव्हलपमेंट मध्ये जायचंय, ज्यांना भविष्यात पीएचडी करायचे, ते इथून एमएससी करून पीएचडी करू शकता. थोडीशी या ठिकाणी फी जास्त आहे, पण फेलोशिप वगैरे, स्कॉलरशिप वगैरे तुम्हाला बऱ्याच गोष्टी आहेत असं ऐकायला मिळालेलं आहे. ॲग्रोनॉमी या ठिकाणी पहिलं डिपार्टमेंट घेऊ शकता, नंतर जीपीबी, नंतर पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी आणि सॉइल सायन्स. तर तुम्ही एमएससी जर प्रायव्हेट मध्ये करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासाला कमी वेळ भेटतो, साहजिकच असणार आहे. म्हणून मग चूजच करायचंय फक्त एमएससीच्या दृष्टिकोनातून असाल तर तुम्ही असे कॉलेज चूज करायला हरकत नाहीये. नंतर ॲनिमल हसबंडरी, मग त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट मेजर डिपार्टमेंट घेणं गरजेचं आहे. नंतर ॲनिमल हसबंडरी, डेअरी सायन्स, नंतर इकॉनॉमिक्स,
ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन आणि एबीएम. ज्यांना एबीएम करायचं आहे त्यांनी एक पुणे नाहीतर बारामती चूज करा, नंतर इतर कॉलेज चूज केलं तर हरकत नाही. ओके. त्यानंतर आहे डबल 2 झालेले आहेत. त्यानंतर फ्रूट सायन्स आणि व्हेजिटेबल सायन्स हे तुम्ही हॉर्टिकल्चरच्या सीईटीतून ऍडमिशन या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर आता खरं होते बघा. या वर्षीपासून आपण नोटिफिकेशन पाहिलेलं होतं. 2-2 जागा आहेत प्रत्येक ठिकाणी. हे सुद्धा चिपळूण जवळ आहे. हे सुद्धा प्रायव्हेट कॉलेज आहे. या ठिकाणी इकॉनॉमिक्स आहे, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, सॉइल सायन्स, ऍग्रिकल्चर केमिस्ट्री, प्लांट पॅथॉलॉजी, फ्रूट सायन्स आणि व्हेजिटेबल सायन्स. इथं हा सिक्वेन्स थोडासा लावून दिलेला नाहीये. पहिला सिक्वेन्स तुम्ही हा घेऊ शकता. कारण आता तुम्ही प्रायव्हेटमध्ये एमएससी जर करत असाल तर तुमच्या डोक्यात हेच असणं गरजेचं आहे की मला प्लॅन बी साठीच मी वर्क करतोय. सेकंड हे घेऊ शकता. फ्रूट सायन्स 3 नंबर, 4 नंबर आणि इकॉनॉमिक्स हे 5 नंबर. तुम्ही ह्या पद्धतीने सिक्वेन्स ठेवणं गरजेचं आहे. हा एक थोडासा रोड मॅप होता तुमच्यासाठी. बऱ्याच जणांचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे अजून. त्यांनी हा व्हिडिओ बनवण्यासाठी सांगितलं म्हणून आपण व्हिडिओ बनवत आहे. तर अशा पद्धतीनं अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. तर हे पीजी ऍडमिशन प्रोसेस 2026-27 साठी आपण बघत होतो. तर शेवटी जाताना हे सांगेल की तुम्हाला जर मेन कॅम्पसच हवा असेल, हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला फोटो थोडासा वेगळा आलेला आहे. जर हवा असेल तर तुम्ही काय करायचंय, त्या ठिकाणी तुम्ही मेजर असो किंवा मायनर असो, कोणतंही तुम्हाला डिपार्टमेंट कन्सिडर केलं तरी काही फरक पडत नाही. जर कॅम्पस पाहिजे असेल तर. जर कॅम्पसची गरज नाही, मला मेजरच पाहिजे, मग कोणताही कॅम्पस असो काही फरक पडत नाही. ओके. आणि सब कॅम्पस पेक्षा युनिव्हर्सिटीमध्ये एमएससी केलेली कधीही चांगली. ओके. तर अशा पद्धतीने याचं लेक्चर होतं. बऱ्याच गोष्टी या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त काही गोष्टी असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. त्या सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करूया. हा, आता बरेच अजून एक शेवटचा प्रश्न राहिला की एखादं डॉक्युमेंट नसेल आपल्याकडे तर तुम्ही त्याची रिसिप्ट म्हणजे पावती जोडू शकता. जो ग्रीव्हियन्स पिरियड असेल, ग्रीव्हियन्स पिरियड त्यावेळेला मात्र तुम्हाला ते ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करावं लागतं. आणि प्रत्येकाने स्वतः स्वतः काळजी घेणं गरजेचं आहे. जे काही ग्रीव्हियन्स पिरियड असेल किंवा जी मेरिट लिस्ट लागेल यामध्ये आपलं नाव आहे का, काही त्रुटी आहेत का, काही डिस्क्रिपन्सीज आहेत का, वारंवार येत असतील तर आपण एमसीआर ऑफिशियल वेबसाईट असेल किंवा हेल्पलाईन नंबर असतील त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी सर्व गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. अपेक्षा आहे की तुम्हाला सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवायला मदत झालेली आहे. इतर काही असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक यू व्हेरी मच.